नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा आय डी आणि लाडकी बहीण योजनेचा कनेक्शन म्हणजे लाडकी बहीण आणि महा आय डी यांच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच अशा सोशल मीडियावर महा आय डी आणि लाडकी बहीण या दोघी योजनांना संबंधित म्हणजे यांना जोडत आहे. काही लोक सांगतात की लाडकी बहिणीच्या कार्ड आहे KYC होणार आणि महा आय डी काढणार तेव्हाच तुमचे पैसे चालू राहणार, नाहीतर तुमचे पैसे बंद होणार. हे सगळं अफवा सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. तर यांच्याबद्दल तुम्हाला मी महा आय डी आणि लाडकी बहीण योजनेचा जो कनेक्शन आहे त्याची पूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला महा आय डी कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही नोंदणी करा याच्यावर तुम्ही क्लिक करू शकतात. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती देण्या अगोदर तुम्हाला मी नोंदणी करण्याची प्रक्रिया सांगत आहे. तर इथं तुम्ही तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्ही इथं वरती टाकू शकतात. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून OTP पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल, टेक्स्ट मेसेजमध्ये तुमची OTP येईल 6 अंकाची. ते OTP तुम्हाला टाकायचे आहे. ते OTP तुम्ही टाकल्यानंतर तुमचा जो महा आय डी आहे त्याच्या रजिस्टरमध्ये नोंदणी तुमची होऊन जाईल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचे आहे. हा 3 डॉट आहे, ह्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचे आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. नागरिक लॉग इनवर क्लिक केल्यानंतर दुसरा पेज ओपन होईल असं. तर इथं तुम्ही बघू शकतात महा आय डी आणि आधार कार्ड. तर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचे आहे. आधारवर क्लिक करून इथं तुमचा आधार नंबर आणि लॉग इन करून तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल. ते OTP तुम्हाला बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर तुमचा जो महा आय डी आहे ते तयार होऊन जाईल. तर थोडक्यात महा आय डी म्हणजे नागरिकांसाठी विविध शासकीय डिजिटल सेवा अधिक सोप्या, जलद आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करून देणारी डिजिटल ओळख आहे. म्हणजे तुम्हाला ही डिजिटल सेवा जलद आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला डिजिटल ओळख देण्यासाठी ह्या महा आय डी कार्ड आवश्यक आहेत. म्हणजे तुम्ही जे शासकीय योजना आहे, कोणतीही सरकारी योजना आहे, ती योजनेच्या तुम्हाला सुरक्षित पद्धतीने ही सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणारी डिजिटल ओळख आहे. म्हणजे ही तुमची ओळख आहे. तर तुम्ही बघू शकतात पुढे इथं तुम्ही बघू शकतात इथं हा जो महा आय डी आहे हा अशा प्रकारे होणार आहे तुमच्या महा आय डी. आणि इथं महा DBT 93+ योजना तुमच्या या महा आय डीवर जोडणार आहेत. आणि आपले सरकार 1077 सेवा आपले सरकारमध्ये तुम्हाला आहे. आणि 20,85,186 महा आय डी जी आहे ते तयार होऊन गेलेले आहे. म्हणजे एवढे लोक तिथं महा आय डी जी आहे ती महा आय डी तयार केलेली आहे. तर हे महासारथी आणि महा आय डी सुद्धा आपण सांगू शकतो. तर तुम्ही बघू शकतात महाराष्ट्रातील नागरिकांना महत्त्वाची माहिती एकत्रित करण्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. याद्वारे नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेताना एक छंद आणि सुलभ अनुभव मिळतो. या पोर्टलद्वारे नागरिक महा आय डी हा विशिष्ट ओळख क्रमांक तयार करू शकतात. हा महाराष्ट्र शासनाचा विविध सेवा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी एकल डिजिटल ओळख म्हणून कार्य करतो. मित्रांनो, महा आय डी आणि लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा पाहायला मिळत आहे. पण या दोघांचा नेमका संबंध काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे सोशल मीडियावर बरेच असे सोशल मीडियावर पोस्ट येतात की लाडकी बहीण योजने आणि महा आय डी यांच्याबद्दल माहिती देतात. तर महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावरील कोणतीही माहिती लगेच खरी मानू नका. अधिकृत सरकारी पोर्टल किंवा शासनाच्या अधिकृत सूचनेतूनच माहिती तपासा.
म्हणजे तुम्ही असं फेक मेसेजवर तुम्ही विश्वास करू नका. तुम्ही अधिकृत जी सरकारी पोर्टल आहे तिच्यावर तुम्ही माहिती करू शकतात. तर लाडकी बहीण योजनेची पोर्टल वेगळी आहे आणि महा-आय-डीची वेगळी पोर्टल आहे. तर महा-आय-डीचा उपयोग विविध सरकारी डिजिटल सेवांशी संबंधित असू शकतो. मात्र आय-डीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ आपोआप मिळतो असा दावा अधिकृत माहितीशिवाय करू नका. म्हणजे जो लाडकी बहिणीची जो योजनेचा जो लाभ आहे तो लाभ आपोआप मिळतो असा तुम्ही दावा करू शकत नाही. कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती वेगळी आहे. लाडकी बहीण योजना जी राबवली जात आहे, महाराष्ट्रामध्ये योजना जी राबवली जात आहे तिची पोर्टल वेगळी आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहे, लाडकी बहीण आहे, त्यांचे पूर्ण व्हेरिफिकेशन होऊन ई-के-वाय-सी होऊन त्यांचे पैसे जे आहे 1500 रुपये जो त्यांचा लाभ आहे तो लाभ त्यांना मिळतो. आणि महा-आय-डी हे सेवांसाठी एक ओळख आहे. त्याच्यामध्ये सरकारी शासकीय योजनांचा जो जलद गती आहे, ज्यांचे योजनेमध्ये कागदपत्रे लागणारे आणि जलद गती आहे ते सोप्या पद्धतीने एक डिजिटल सेवा व्हायला पाहिजे म्हणून महा-आय-डी हे तयार करतात. आणि माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महा-आय-डी आणि यांचे काहीही संबंध नाही. कारण हे वेगवेगळी पोर्टल आहे. आणि बऱ्याच अशा महिलांनी महा-आय-डी कार्ड बनवण्यासाठी हे बनवल्यावर आपले जे लाडकी बहीण योजनेचे जो लाभ आहे तो लाभ आपोआप पडतील. तर हे गलतफहमी आहे. म्हणजे हे नक्की बरोबर नाही आहे. कारण की लाडकी बहीण योजनेची व्हेरिफिकेशन आणि ई-के-वाय-सी केल्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच पैसे पडतात आणि जे अपात्र ठरलेले आहे त्यांचे पैसे बंद आहे. कारण की ज्यांनी ई-के-वाय-सी चुकवली आहे किंवा जे अपात्र नियमामध्ये बसलेले आहेत त्यांनाच हे पैसे बंद आहे. नाहीतर सगळ्या लाडकी बहिणींची जो 1500 रुपये आहे ते त्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याच्यात महा-आय-डीचा काहीही संबंध नाही. महा-आय-डी हे सर्व जे पुरुष आहे, महिला आहे, सरकारी कर्मचारी आहे आणि विद्यार्थी आहे त्या सगळ्यांना हा महा-आय-डी तयार करता येतो. त्या महा-आय-डीद्वारे आपण योजनेचे जे सरकारी शासकीय योजना आहे त्यांच्यामध्ये जलद गतीने आपले जो डॉक्युमेंट्स आहे ते जलद गतीने सोप्या पद्धतीने डिजिटल सेवाचा लाभ घ्यावा यासाठी महा-आय-डी कार्ड हे तयार करत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती अपडेट आहे. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.